धुळे जिल्ह्यात रेड अलर्ट असतानाही प्रशासनाच्या अनास्थेमुळे शिरूर गावातील नागरिकांचा संसार पाण्यात। हवामान विभागाने धुळे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करत प्रशासनाला सतर्कतेचे स्पष्ट निर्देश दिले होते। मात्र प्रशासनाच्या शून्य पूर्वतयारीचा फटका धुळे तालुक्यातील शिरूर गावातील ग्रामस्थांना बसलाय। मुसळधार पावसामुळे शिरूर येथील नाल्याला अचानक पूर येऊन नाल्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरामध्ये शिरले। क्षणार्धात घरामधील संसार उपयोगी साहित्य, अन्नधान्य आणि मौल्यवान वस्तू पाण्याखाली गेले। येथील शेतकरी संदीप मधुकर वाडके यांच्या घरात पाणी घुसल्याने फ्रीज, कूलर, पलंग, मोटरसायकल आणि धान्याचे मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांची हानी झाल्याचा दावा केला जात आहे। डोळ्यासमोर कष्टाने उभा केलेला संसार पाण्यात बुडाल्याने वाडके कुटुंबासह अनेक ग्रामस्थ उघड्यावर आले। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई आणि पाण्याचा निचरा करण्याची योग्य व्यवस्था प्रशासनाने का केली नाही, असा संतप्त सवाल आता ग्रामस्थ विचारत आहेत। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून बाधित कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित पाहणी करून मदत न दिल्यास आणि पाण्याच्या निचऱ्याची कायमस्वरूपी सोय न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिरूर वासियांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, धुळे। सहसंपादक अनिल। मेरा नाम संदीप मधुकर वालके है। इस बारिश की वजह से मेरा रहने का, खाने का और जानवरों का चारा, बीरा, अन्न धान्य का बहुत नुकसान हो गया है। तो शासन ने जल्द से जल्द पंचनामा करके हमारे को न्याय दिलाने को होना, यही गुजारिश करते हैं हम, क्योंकि बहुत नुकसान हो जाए। आज रहने के लिए, खाने के लिए कपड़े भी नहीं है, कुछ चीज़ नहीं है। तो जल्द से जल्द शासन ने हमारी तकलीफ सुनने को होना। मेरे घर में बहुत पानी है, तो जल्द से जल्द शासन ने, तलाटी, सर्कल, कलेक्टर, उन्होंने जल्द से जल्द हमारे को न्याय दिलाने को होना, ये गुजारिश करते हैं।